तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 26 मार्च, 27 मार्च, 28 मार्च, 29 मार्च आणि 30 मार्च रोजीचा हवामान अंदाज बघणार आहोत। राज्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये हवामान कशा प्रकारचं असेल, संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यांचं नाव कमेंटमध्ये नक्की कमेंट करा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुमच्या जिल्ह्यांची माहिती, संपूर्ण जे माहिती असेल ते आम्ही आणण्याचा प्रयत्न करूया। तर सर्वात महत्त्वाची आपली पहिली तारीख आहे 26 मार्च 2025 रोजी। 26 मार्च रोजी राज्याच्या नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर त्याचबरोबर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असणार आहे। जास्त पाऊस जे आहे यामध्ये धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। विजेचे कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस असेल, काही ठिकाणी गारपीट सुद्धा शक्यता असणार आहे। त्यानंतर बघितलं तर 27 मार्च रोजी राज्याच्या संपूर्ण जे जिल्हे आहेत त्यामध्ये हवामान कोरडे असेल। त्यानंतर 28 तारखेला सुद्धा संपूर्ण जे हवामान असेल ते कोरडे असणार आहे। त्यानंतर 29 मार्च रोजी राज्याच्या सोलापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, त्याचबरोबर सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल या भागामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता असणार आहे। त्याचबरोबर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। हा पाऊस तुम्हाला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा असेल आणि विजेचे कडकडाट यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर 30 तारखेला बघितलं तर 30 मार्च 2025 रोजी सोलापूर, सांगली, सातारा त्याचबरोबर रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता असेल। इतर संपूर्ण जे महाराष्ट्र असेल त्यामध्ये हवामान कोरडे राहणार आहे। तर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेचे कडकडाट आणि गडगडाटासह पावसाची शक्यता राहणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल त्या जिल्ह्यामध्ये वादळी वारे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तासाने वाऱ्यांचा वेग सुद्धा असणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।